हाय नमस्कार. आज आपण पौष्टिक लाडू बनवणार. पौष्टिक म्हणजे अगदीच पौष्टिक. सगळे ड्रायफ्रूट्स आणि फक्त मुगाच्या डाळीचं पीठ आहे, थोडंसं गव्हाचं पीठ आहे. आता ते कसे बनवायचे बघूया आपण. अगदी एक खाल्लात सकाळी तर नाही नाश्ता केलात तरी चालेल, इतकं पोटभरीचं होतं. करायचा असेल नाश्ता, पचत असेल तर करा, पण एक लाडवात खूप छान होतं. म्हणजे अगदी अडचणीला तुम्ही डब्यात 2 लाडू टाकून नेलेत आणि नाश्ता करायला वेळ नाही मिळाला तर असा एखादा लाडू खाल्ला ना तर पूर्ण अगदी व्यवस्थित, पूर्ण अगदी काय म्हणतात ना, संपूर्ण नाश्ता तसं आहे. म्हणजे गव्हाचं पीठ पण आहे, मुगाचं पण आहे, सगळे ड्रायफ्रूट्स आहेत सगळे. आता हे सगळे ड्रायफ्रूट्स बघितलेत तुम्ही. आता आपण हे खारीक आहे ते थोडंसं असं खलबत्त्यामध्ये एक हे दिला की ओपन होतात. असे हे सगळे खारीक ओपन करून घेतले. हे आपलं डिंक आहे, हे मनुके आहेत आणि हे आहे आळीव म्हणतात, आमच्याकडे हलीम म्हणतात. हे अळीव आहे, ते थोडंसं घ्यायचे भाजून. ते अगदी थोडे घ्यायचे, जास्त नाही. कारण अळीव म्हटल्यावरती ना ते जरा असे पाण्यात किंवा तुपात फुगवून असे म्हणजे फुलले की मग त्याचे खरे लाडू खायचे, नाहीतर त्याची पेज. लाडवात घालायचे तर हे अगदी थोडेसे घालायचे. आता तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट आपण फ्राय करून घेऊया. काजू, बदाम, तूप थोडं घाला. सगळे तळून काढायचे आहेत, एकदाच तूप घाला, नाहीतर लागेल ते असं घाला. आता आपण बदाम घातले, ते थोडेसे फ्राय केले. आता हे कसं आपल्याला हे 1 बदाम, 2 काजू असं हे सगळं खायचं त्रास म्हणून हे करायचं. हे पण त्रासाचंच असतं थोडं, एवढं काय इझी नसतं. पण ठीक आहे, एक दिवशी अशी पावडर करून ठेवायची. काजू, बदाम, जे काय आपलं जेवढं काय आपल्याला घालायचं आहे, मी घालते तेच नाही, जेवढं काही तुम्हाला पौष्टिक वाटेल ना. अगदी त्या भोपळ्याच्या याच्या बिया पण मिळतात, त्यासुद्धा तुम्ही घातल्यात तरी चालेल. हे डिंक आहे, असं तेलात छान फुलवायचं तुपामध्ये. आणि अजिबात ह्याला मिक्सरला लावू नका, पाणी होऊन जाईल त्याचं. हे अगदी हाताने चुरून घ्यायचं. खारीक आहे तेही तुपात थोडेसे परतून घ्या, नाही तर अशीच खारीकची पावडर पण मिळते. त्रास वाटत असेल तर तेवढं ते खलबत्त्यात फोडून वगैरे तुम्हाला असा त्रास वाटत असेल तर खारीकची पावडर घेऊन या. पण आता सगळे भेसळ वगैरे आपल्या हाताने काय कराल ना तेच चांगलं. आणि हे आहेत मखाने. मखाने पण खूप पौष्टिक असतात, पण जास्त खायचे नाहीत. आणि आपले अळीव, हलीम, जे काय म्हणाल ते. त्या हलिमाची पेस्ट अगदी नेहमी नाही, पण तुम्ही हप्त्यातून 2-3 वेळा चांगली पेस्ट करून त्याच्यात ड्रायफ्रूट घाला तुम्ही, छान दूध घाला, आटवा मस्त, आणि ती पेस्ट अगदी खिरीसारखी करून खायला पण छान आणि तब्येतीला, कमरेला खरंच खूप छान आहे. पाय वगैरे दुखत असतील ना तर अगदी हप्त्यातून 1-2 वेळा असा प्रयत्न करा. आपण मखाने बारीक करून घेतले आणि आता खारीक आणि हलीम पण तेलात छान फ्राय केले, ते बारीक केले. हे आहेत चणे मी असे सोलून घेतले, सोललेले चणे पण मिळतात, ते करा. ही आपली चण्याची पावडर झाली. आणि हे आहे मुगाचं पीठ. तर मुगाचं पीठ, मुगाची डाळ, ही मुगाची डाळ आहे, ही मी भाजून घेतली, छान अशी भाजली, अगदी कमी ह्याच्यावरती मस्त. आणि ती भाजलेली चण्याच्या डाळीचं पीठ आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं चण्याची डाळ, ही मुगाची डाळ भाजून तरी हरकत नाही, किंवा चक्कीत दिलं तरी. जास्त असेल 1 किलो तर चक्कीत द्या, नाहीतर मुगाची डाळ भाजा छान अशी खरपूस आणि मिक्सीला लावा, मस्त पावडर करा. बघा आपण मुगाची आता हे केलेली पावडरसुद्धा पीठ आपण तुपावरती भाजायचं आहे. हे भाजण्याचं काम, हे जे काय आहे ना भाजण्याचं काम, ते तुम्ही एकाच दिवशी करून ठेवा. सगळं छान भरून ठेवा बरण्यांमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी चला गुळाचा पाक केला की त्याच्यामध्ये फटाफट सगळं टाकलं. असं 2 दिवस केलं तरी चालेल, वेळ नसेल तुम्हाला तर. हे बघा, डाळ आपण पीठ टाकलं तेव्हा कसा कलर होता आणि आता बघा असं छान
कलर बदलेपर्यंत भाजा आणि वास येतो मस्त त्याचा. आता ते जवळजवळ 2 वाट्या पीठ होतं आणि हे 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतले. ते सुद्धा आता कलर बघा आणि मग ते भाजल्यानंतर कसा होतो ते बघा. हे सगळं खरपूस भाजलं ना तर आपल्या लाडवाला छान चव येते, टिकतातही छान. कितीही तुम्ही ठेवा, कितीही दिवस, अगदी महिना 2 महिने त्याला अजिबात वास येणार नाही, असे छान भाजलेत तुम्ही तर. आता हा अर्धा किलोचा गुळाचा ढेप आहे, अर्धा किलोची म्हणजे 1 किलो गुळ झालं. त्यातली बघा मी 1 ढेप आणि म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण किलो घेतलं आहे मी, त्यातला फक्त पाव किलो जास्त ठेवलं आहे. हे पीठ माझं जवळजवळ 1 किलोचं होईल, म्हणजे सगळं मिक्स केलं तर 1 किलोचं. आता आपण ते दोन्ही भाजलेली पिठं घेतली आणि हे सगळं बारीक केलेलं घेतलं. हे आहे काजू, बदाम, अक्रोड ह्याचं बारीक केलेली पावडर आहे. हे आहे आपली मखाण्याची पावडर आणि हे डिंक आहे. ते नंतर थोडंसं असं दाबून घ्या फक्त लाडवांमध्ये, ते छान असं दाताखाली आलं तरी क्रंची असं वाटतं. तर नाही जास्त बारीक केलं तरी चालेल डिंक. आणि हे आपण मनुके, आपले खारीक आणि अळीव, हलीम हे सगळं एकत्र बारीक केलेलं ते सगळं आहे. खारीकाची पण गोड पावडर असते झालेली, त्यामुळे ती थोडी गोडी असते. आणि आपल्या गुळाची थोडेसे मनुके बारीक केलेले, त्याची थोडीशी अशी चव. आता हे सगळं छान मिक्स करा. आणि आपण गूळ छान बारीक कापून घेतलेला, तूप घाला कढईमध्ये आणि गूळ टाका. गूळ हलका असा पातळ झाला, आपल्याला त्याचा पाक करायचा नाही, फक्त त्याला मेल्ट करायचं आहे, पातळ करायचं आहे. लाडू बांधायचे म्हणून ते फक्त पातळ करून घ्यायचे. तुम्ही तूप आत्ता थोडा जास्त वाढवला तर चालेल, किंवा नंतर तूप वळतानाच आपल्याला वाटले की आता लाडू वळता येत नाही तर थोडंसं गरम करून, हलकं गरम करून तूप घाला वरून. असं गूळ छान पातळ झालं की आपण सगळं मिक्स केलेलं आहे आधीच त्याच्यावरती घालायचं पातळ करून, मस्त असं. गुळ आपण जवळजवळ अर्धा किलो घेतलेला आणि आपलं हे सगळं 1 किलोच्या थोडंसं कमी झाले. म्हणजे 1 किलोला अर्धा किलो गूळ घ्या. जास्त घेतलं, जास्त गोड वाटत असेल, तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं वाढवलं तरी हरकत नाही. आता पूर्ण असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आता थोडं गरम असेल, थोडंसं रुंद करायचं, मग थोडं थंड होत आलं की लाडू वळून घ्यायचे. आणि मग नंतर शेवटी थोडं थंड होतं, कारण गुळ मग पुन्हा थंड होऊन आसकतो ना, मग त्याच्यामध्ये थोडं तूप गरम करून घ्यायचं आणि त्याने ओलं करून बांधायचे. आणि तेवढंच त्या पटापट झाले आपले थंड व्हायच्या आतच तर हरकत नाही. नाही झाले, थोडेसे हे झाले तर थोडं तूप घ्यायचं गरम करून. आता जरा गरम आहे. गुळ गरम असेल तोपर्यंत छान बांधता येतात पटापट, मस्त लाडू होतात. करून बघा. एकदाच भारी जात असेल तर 2 दिवस, 1 दिवस बारीक करून ठेवा पावडर, 1 दिवस वळा
असे मस्त पौष्टिक लाडू. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल वाला ऑप्शन पण दाबा. बेलचं बटन पण दाबा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळेल. हो लवकर मिळेल, म्हणजे लवकर मिळेल. पावसाळ्यात जास्त थंडीत हे लाडू खूप छान. तिखट करायला हवी. मी तुम्हाला बघा काय होतंय ना, 2-3 वेळे इतके लाडू होईपर्यंत दाखवले, तोपर्यंत थंड होत नाही. पण नंतर थोडंसं थंड झालं तर तुपाचा वापर करा. आपले मस्त सगळे लाडू वळवून झालेत. छान सकाळी एक खा, दिवसभराची सुस्ती घालवा, दिवसभर छान मस्त ताजे राहा. नमस्कार. करून बघा, कमेंट करा. आणि लाईक आणि कमेंट पण करा.